अहो काय आहे शेवंतबाई तुमचं? हा अहो, तुमचं काय हो मध्ये मध्ये? एक तर ती काठी कुठे गेली ते कळत नाहीये. अहो गेले असं तिकडे मैत्रिणी ग, त्यात काय झालं एवढं? तुम्ही तर राहूच द्या, तुम्हीच लाडावून ठेवलीये तिला. अहो मग एवढं वरडता कशाला? अहो सारखं सारखं तिला पिढत राहिलं ना तर जाईन निघून कुठं तरी ती. म्हणूनच म्हणतीये जरा लक्ष असू द्या तिच्याकडं, नाहीतर एक दिवस तुमच्या सकट आपल्या सगळ्यांचं नाक कापून पळल. अहो शेवंताबाई तुमच्या शिबेल्या का हाड? हा अहो घरची कामं करायला डोकर चाकर काय कमी आहे? हो आहेत ना. तुम्हाला काय वाटलं हो? मी तिला कामं करायला कशाला सांगते? अहो पोरीची जात आहे, घरातली 4 कामं आली पाहिजेत म्हणून मी हिला कामं करायला सांगते, तर ही बाई गायब. हे बघा तुम्ही काळजी करू नका, मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. तरी पण थोडं लक्ष असू द्या. अहो पोरीची जात आहे, उगा दगा फटका व्हायला नको, कुठं तोंड दाखवायला जागा राहायची नाही. आणि जसं तुमचं सरपंच पद गेलं ना तशी पोरगी नको हातची जायला. बरं शेवंताबाई, आता तुमचं भाषण देऊन झालं असेल ना तर आम्हाला निघू द्या. हा व्यंकटी चला. हा हा चला.